इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। साधारण 2 दिवस सलग तापमान हे सामान्यापेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचे संबोधले जाते। उष्णतेच्या लाटेमुळे होणारा उष्माघाताचा त्रास, उष्णतेने होणारे इतर आजार यांचा मनुष्य जीवनावर परिणाम होत आहे। त्यातच यंदाच्या हंगामात उन्हाळा सुरू झाल्यापासून गेल्या 2 दिवसात तापमानात कमालीची वाढ होत आहे। वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेमुळे होणारे आजार, उष्माघात सारखे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वाढणाऱ्या तापमानात शरीराचे तापमान सामान्य राहील यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे। पुढील 3 दिवस दुपारच्या वेळेस शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे। बाहेर पडण्याची आवश्यकता असल्यास डोकं आणि चेहरा पांढरा कपडा घेऊन झाकावे। गॉगल वापरावा। शरीर थंड ठेवण्यासाठी शीतपेय जसे ताक, लिंबू पाणी, लस्सी, उसाचा रस यांसारखे पेय घ्यावे। कलिंगड खाण्यावर भर द्यावा। बाहेरून उन्हातून येऊन घरी आल्यावर लगेच पंखा सुरू करून बसू नये। थोडं शरीराचे तापमान सामान्य पातळीवर येऊ द्यावे। साधं माठातलं पाणी प्यावं। अशा प्रकारची काळजी घेण्याची गरज असल्याचे पालिका आयुक्त अजित शेख यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे। आपल्या पूर्ण राज्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तापमान वाढ झालेली आहे आणि आपण पाहतो आहोत की टेम्परेचर रोजचं वाढत आहे आणि त्यामुळं अनेक जे व्याधी असतात किंवा उष्माघात सारखे जे प्रकार आहेत ते होण्याची शक्यता असल्यामुळं नागरिकांनी या कालावधीमध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। विशेषतः जसं त्याचे काही लक्षणं आहेत, थकवा येणे, तहान लागणे, उष्णतेमुळे शरीरावर चट्टे उमटणे, चक्कर येणे, त्वचा लाल होणे, लहान मुले, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्तीमध्ये उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यासाठी आपण काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। जसं पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे। हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर व सुती कपडे वापरणं गरजेचं आहे। उन्हात घराबाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, स्कार्फ यांचा वापर करणं गरजेचं आहे। फळांचा रस, लिंबू सरबत यांचे सेवन करणं गरजेचं आहे। पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी आपल्याला टाळणं सुद्धा गरजेचं आहे। विशेषतः शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळावं। गडद रंगाचे तंग कपडे वापरू नये। कष्टाची कामे उन्हात करू नये। चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक यांचे सेवन जास्त प्रमाणात करणे टाळावे। अशा प्रकारच्या उपाययोजना जर आपण केल्या तर आता जी टेम्परेचर वाढ झालेली आहे तर त्याचा आपण मुकाबला करू शकतो। तर मी समस्त नागरिकांना कृपया आवाहन करतो, कृपया आपण याची काळजी घ्या आणि आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवा।